आपण जगात कुठेही असू दे, मोबाईल लगेच सांगतो की आपण नेमके कुठे आहोत. पण कधी विचार केलाय हे होतं कसं? म्हणजे या गरगर फिरणाऱ्या पृथ्वीवर आपलं नेमकं ॲड्रेस काय आणि जगातली सगळी घड्याळं एकाच वेळी कशी चालतात? चला आज हेच कोडं सोडूया. कल्पना करा, तुम्ही अथांग समुद्राच्या मधोमध आहात किंवा दूरवर पसरलेल्या वाळवंटात. आजूबाजूला दिशा दाखवायला काहीच नाही. अशावेळी आपलं ठिकाण कसं ओळखणार? ही अडचण शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनाही आली होती आणि त्यांनी यावर जो उपाय शोधला ना, तोच आज आपल्या मोबाईलच्या जीपीएसचा मूळ आधार आहे. तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आणि सुरुवात आपल्या घरापासूनच. आपलं हे मोठं घर म्हणजेच आपला ग्रह पृथ्वी. आपल्या ग्रहाबद्दलची एक गंमत माहितीये? आपण खरं तर त्याच्या खूप लहानशा भागावर राहतो, कारण पृथ्वीचा तब्बल 71% भाग हा पाण्याने भरलेला आहे. म्हणूनच तर अंतराळातून बघितल्यावर आपली पृथ्वी एका सुंदर निळ्या गोळ्यासारखी दिसते. तिला निळा ग्रह किंवा ब्लू प्लॅनेट का म्हणतात ते आता कळलं असेल. आणि गंमत म्हणजे ही जमीन आणि पाणी काही समान वाटलेलं नाहीये. उत्तर गोलार्धात जमीन जास्त आहे, म्हणून त्याला भूगोलार्ध म्हणजे लँड हेमिस्फिअर म्हणतात. आणि या उलट दक्षिण गोलार्धात पाण्याचंच राज्य आहे, तब्बल 81% पाणी, म्हणूनच त्याला जलगोलार्ध म्हणजे वॉटर हेमिस्फिअर म्हणतात. आणि याच असमान विभागणीमुळे आपल्या पृथ्वीवरचं हवामान, समुद्राचे प्रवाह आणि सजीव सृष्टी इतकी वेगवेगळी आणि रंजक आहे. पण मग मूळ प्रश्न तोच राहतो, या एवढ्या मोठ्या ग्रहावर जिथे समुद्रात किंवा वाळवंटात कोणतीच खूण नाही, तिथे आपलं अचूक ठिकाण ओळखायचं तरी कसं? काय युक्ती लढवली असेल मानवाने? आणि हे आव्हान वाटत इतकं सोपं नव्हतं. विचार करा, एका मोठ्या गोलावर प्रत्येक जागा सारखीच दिसते, मग पत्ता सांगणार कसा? यासाठी गरज होती एका जबरदस्त गणिती उपायाची. आणि याच उपायाने नंतर जगभरातला व्यापार आणि प्रवास कायमचा बदलून टाकला. तो उपाय होता पृथ्वीभोवती एक अदृश्य काल्पनिक जाळं तयार करणं. हेच जाळं म्हणजे अक्षांश आणि रेखांश, म्हणजेच लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. बरं, तर या जाळ्याचा पहिला धागा आहे अक्षांश. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या पृथ्वीच्या गोलावर काढलेल्या काल्पनिक आडव्या रेषा आहेत, जणू काही पृथ्वीच्या कमरेभोवती बांधलेले पट्टे. आणि हे सगळे पट्टे विषुववृत्ताला म्हणजे इक्वेटरला समांतर आहेत. आता या अक्षांशांची काही वैशिष्ट्ये आहेत, ती समजून घेऊया. या रेषा पूर्व पश्चिम दिशेने जातात आणि एकमेकांना एकदम समांतर असतात, म्हणजे रेल्वेच्या रुळांसारख्या. त्या कधीच एकमेकांना मिळत नाहीत. यातली सगळ्यात मोठी रेषा म्हणजे 0°, म्हणजेच आपलं विषुववृत्त, जे पृथ्वीच्या बरोबर मधोमध आहे. आणि जसजसं आपण उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसतशी ही वर्तुळं लहान लहान होत जातात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधलं अंतर नेहमी साधारणपणे सारखंच असतं, सुमारे 111 किलोमीटर. आणि हे फक्त आकडे नाहीत हा, हे तर पृथ्वीचे क्लायमेट झोन आहेत. बघा, विषुववृत्तावर सूर्य अगदी डोक्यावर असतो, त्यामुळे तिथे प्रचंड उष्णता असते. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या प्रदेशात आपल्याला वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. आणि आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तांच्या पलीकडे तर कमालच आहे, तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. चला आता जाळ्याचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग बघूया, रेखांश. ह्या आहेत उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या उभ्या रेषा. ह्या उभ्या आणि आडव्या रेषा मिळून आपलं ॲड्रेस सांगणारं जाळं म्हणजेच ग्रिड पूर्ण होतं. रेखांशांची खासियत अक्षांशांपेक्षा जरा वेगळी आहे. या सगळ्या रेषांची लांबी सारखीच असते आणि त्या सगळ्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर एकत्र येतात. अगदी संत्र्याच्या फोडी कशा एका ठिकाणी मिळतात तसंच. पण मग प्रश्न आला की मोजायला सुरुवात कुठून करायची? कारण कोणतीही रेषा मध्यभागी असू शकते. म्हणून मग 1884 साली सगळ्या देशांनी मिळून ठरवलं की इंग्लंडमधल्या ग्रीनिच शहरातून जाणारी जी रेषा आहे तिला 0° मानायचं. हिलाच प्राईम मेरिडियन म्हणतात. आणि इथूनच आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे मोजायला सुरुवात करतो. तर मग एकदा पटकन उजळणी करूया. अक्षांश म्हणजे आडव्या समांतर रेषा, ज्यांची लांबी ध्रुवांकडे कमी होते. आणि रेखांश म्हणजे उभ्या रेषा, ज्यांची लांबी सारखीच असते आणि त्या ध्रुवावर एकत्र येतात. आणि या दोन रेषा जिथे एकमेकांना छेदतात ना, तोच असतो आपला पृथ्वीवरचा अचूक पत्ता. पण थांबा, ह्या जाळ्याचं काम फक्त पत्ता सांगण्यापुरतं मर्यादित नाही. याचा एक असा उपयोग आहे जो खूपच आश्चर्यकारक आहे. हे रेखांश फक्त आपलं ठिकाणच नाही तर आपली वेळसुद्धा ठरवतात. कसं ते सांगतो. याचं गणित खूप सोपं आहे. बघा, आपली पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला म्हणजे 360° फिरायला 24 तास लावते. याचाच अर्थ एका तासात ती 15° फिरते.
आणि अजून सोपं करायचं झालं तर प्रत्येक 1 अंश पुढे जायला पृथ्वीला फक्त 4 मिनिटं लागतात. म्हणूनच जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपली स्थानिक वेळ याच हिशोबाने बदलते. आणि जे खूप प्रवास करतात त्यांच्यासाठी हा एक मजेशीर नियम आहे. लक्षात ठेवायला सोपं, EGI म्हणजे ईस्ट गेन ॲड. पूर्वेकडे जाल तर वेळ पुढे जाते, म्हणजे घड्याळ पुढे करावं लागतं. आणि WLS म्हणजे वेस्ट लूज सबट्रॅक्ट. पश्चिमेकडे जाल तर वेळ मागे जाते. पुढच्या वेळी जेव्हा फ्लाईटमध्ये बसाल तेव्हा हे नक्की आठवून बघ. पण मग रशियासारख्या प्रचंड मोठ्या देशांचं काय, जो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलाय? तिथे तर एका टोकाला सकाळ असेल तर दुसऱ्या टोकाला रात्र असू शकते. मग एकच वेळ कशी चालणार? म्हणूनच अशा देशांमध्ये एकापेक्षा जास्त टाईम झोन असतात. जसं की रशियात तब्बल 11, अमेरिकेत 5 आणि ऑस्ट्रेलियात 3, जेणेकरून त्या भागातील लोकांची वेळ तिथल्या सूर्यानुसार बरोबर राहील. आत्तापर्यंत आपण ठिकाण आणि वेळ बघितली, पण आता आपण या जागतिक वेळेच्या खेळातल्या सगळ्यात शेवटच्या आणि सगळ्यात गोंधळात टाकणाऱ्या भागाकडे आलो आहोत. एक अशी काल्पनिक रेषा जी ओलांडल्यावर फक्त तास मिनिटे नाही तर थेट तारीखच बदलते. विचार करा, पूर्वीच्या काळी जे खलाशी जगप्रदक्षिणा करायला निघायचे त्यांच्यासमोर काय अडचणी येत असेल. ते पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे महिने प्रवास करायचे. त्यांची घड्याळं तर ते बदलायचे, पण कॅलेंडरचं काय? आज कोणता वार आहे, कोणती तारीख आहे, याचा हिशोब पूर्णपणे चुकायचा. या समस्येवरचं उत्तर म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा, म्हणजेच इंटरनॅशनल डेटलाईन. ही ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध दिशेला म्हणजे 180 अंश रेखावृत्तावर काढलेली एक काल्पनिक रेषा आहे. आणि ही रेषा सरळ नाहीये, ती थोडी वाकडी तिकडी आहे, कारण ती शक्यतो समुद्रातूनच जाईल याची काळजी घेतली आहे, जेणेकरून एकाच देशाला 2 वेगवेगळ्या तारखा लागू होऊ नयेत. इथेच अधिकृतपणे एक दिवस संपतो आणि पुढचा सुरू होतो. आता ही रेषा ओलांडताना काय होतं ते ऐका. हे जरा विचित्र वाटेल, पण तार्किक आहे. जर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो, म्हणजे समजा जपानवरून अमेरिकेला गेलो, तर आपल्याला 1 दिवस मिळतो. म्हणजे आपण एकच तारीख 2दा जगतो. आणि याच्या उलट जर पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलो, म्हणजे अमेरिकेवरून आशियात आलो, तर 1 पूर्ण दिवस आपण गमावतो. म्हणजे कॅलेंडरमधला एक अख्खा दिवस गाळून आपण थेट पुढच्या दिवशी पोहोचतो. म्हणूनच म्हटलं जातं की एका पावलाने तुम्ही कालच्या दिवसात किंवा उद्याच्या दिवसात प्रवेश करू शकता. किती अविश्वसनीय आहे, नाही का? अर्थात हे सगळं फक्त कॅलेंडरवरच. तर मग या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की स्थान आणि वेळ हे काही निसर्गाने दिलेले नियम नाहीत. ही मानवाने आपल्या सोयीसाठी तयार केलेली एक अतिशय हुशार व्यवस्था आहे. मग एक विचार मनात येतो, भविष्यात जेव्हा मानव मंगळावर किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर वस्ती करेल, तेव्हा तिथलं स्थान आणि तिथली वेळ मोजण्यासाठी कोणत्या नवीन पद्धती शोधाव्या लागतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?